शेतकरी बंधूंनो नमस्कार। सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपल्या रोजच्या आहारात कांद्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। किंबहुना कांद्याविना अन्न ही कल्पनाच अशक्य आहे। म्हणूनच मंडळी, आपल्या देशामध्ये कांद्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। आपल्या देशाचा जर बारकाईने विचार केला तर कांद्याच्या बाबतीत आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत आपला देश हा अग्रेसर आहे। आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन दरवर्षी घेतलं जातं। मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच कांद्याच्या एकूण 33 जाती विकसित झालेल्या आहेत। परंतु आपल्याकडचा शेतकरी आहाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अशा 3 ते 4 कांद्याच्या जातीच्या लागवडीचा तो उपयोग करतो। मंडळी, कांद्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। देशातून आणि विदेशातून देखील मोठ्या प्रमाणात या कांद्याला मागणी आहे। त्यामुळेच हे कांद्याचं उत्पादन दरवर्षी घेतलं जातं। परंतु मंडळी, जर उत्तम जातीच्या कांद्याची निर्मिती करायची असेल तर गरज असते ती शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जाणाऱ्या कांदा बीजोत्पादनाची। मुळात कांदा बीजोत्पादन ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि कांद्याचं बीज हे अल्पायुष्य असल्यामुळे फार थोडा काळ, अगदी वर्षभर ते टिकतं। त्यामुळेच हे बीज जे आहे ते अधिक काळापर्यंत टिकवता येणं शक्य आहे का, या आणि अशा अनेक प्रश्नांचा आज आपल्याला आजच्या कार्यक्रमात वेध घ्यायचा आहे। त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात आपण ज्या विषयाचं आयोजन केलेलं आहे, सुरुवातीला आपण तो विषय पाहूयात। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे कांदा बीजोत्पादन। मंडळी, कांदा बीजोत्पादन या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो। आपल्याकडे आज तरुण शेतकरी आलेले आहेत। राहुल जाधव सर, नमस्कार। राहुलजी, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। राहुलजी हे पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथून आलेले आहेत आणि आपले वडील रामाराव जाधव यांची 30 वर्षाची कांदा बीजोत्पादन शेतीची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवलेली आहे। ते स्वतः कृषी पदवीधर आहेत आणि कांदा बीजोत्पादनच्या शेतीच्या बाबतीत त्यांनी नवनवीन प्रयोग केलेले आहेत। याबद्दल देखील आपल्याला आजच्या कार्यक्रमात सविस्तर जाणून घ्यायचं आहे। मंडळी, कांदा बीजोत्पादन या विषयाच्या अनुषंगाने तुमच्या मनात देखील असंख्य प्रश्न असतील। आपले प्रश्न आपण थेट राहुलजींना विचारू शकता। त्यासाठी लागतील अर्थातच आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे क्रमांक टिपून घ्या। आमचे क्रमांक आहेत 022 2490 8050 आणि 2498 8050। मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022 2490 8050 आणि 2498 8050। मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी फोन करताना 022 हा STD कोड क्रमांक फिरवायचा आहे आणि विशेष सूचना म्हणजे आपले प्रश्न हे आजच्या विषयाच्या अनुषंगानेच विचारले जावेत अशी आमची अपेक्षा आहे। तर राहुल, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। आपण तरुण शेतकरी आहात, तरुण शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करता। आपला आजचा विषय आहे कांदा बीजोत्पादन। मुळात कांदा बीजोत्पादन म्हणजे काय? कांदा बीजोत्पादन म्हणजे आपण कांदे लावणार, त्याच्यापासून बियाणं तयार करायचं। पण हे इतर बियाण्याप्रमाणे बियाणं तयार करून चालत नाही। फार गुंतागुंतीची ही प्रक्रिया आहे। विलगीकरण अंतर वगैरे त्याच्यात ठेवावे लागते। हे आपण पुढील आता हळूहळू पाहणारच आहे कार्यक्रमात। तर कांदा बीजोत्पादनामध्ये बियाणेच खराब असेल, त्याच्यामुळे येणारे जे कांदे आहेत ते खराब निघणार, मार्केटला भाव भेटणार नाही। त्याच्यामुळे कांद्याचं बियाणं हे चांगल्या प्रतीचं पाहिजे, प्रमाणित पाहिजे। त्या जे विशिष्ट व्हरायटीचे गुणधर्म आहेत, समजा डार्क पिंक कलरची व्हरायटी आहे तर ते डार्क पिंक कलरचे एकसारखेच कांदे पूर्णपणे निघाले पाहिजेत। म्हणजे उत्तम जातीच्या कांद्याची जर निर्मिती करायची असेल तर त्यासाठी उत्तम जातीचं बीज देखील महत्त्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून कांदा बीजोत्पादन हे महत्त्वाचं आहे। परंतु याचं महत्त्व आपण कशा प्रकारे अधोरेखित कराल? कांदा बीजोत्पादन सर्वात पहिल्यांदा आपल्याला कांद्याचं उत्पन्न आपल्या देशाचं पाहायला गेलं, आपण प्रेक्षकांना या विषयाच्या संदर्भात स्लाइड पण दाखवतोय। आपण उत्पादन पाहायला गेलं देशाचं आपल्या, तर हेक्टरी उत्पादन आहे ते फार कमी आहे इतर देशांच्या तुलनेने।
म्हणजे काही शेतकरी एकरी उत्पादन 15-16 टन सोया घेतात, काही 4 ते 5 टन सोया घेतात. तर एकरी उत्पादन किंवा हेक्टरी उत्पादन हे इतर देशांच्या तुलनेने कमी आहे. मुख्य याचा एक हवामानाशी रिलेटेड भाग आहे, कारण की इथलं हवामान दमट व कोरडा हवामान आहे, थंड हवामान कमी आहे. थंड हवामानाच्या देश आहेत तिथं जास्त प्रमाणात कांद्याचं बीजोत्पादन केलं जातं. पण जे आता नवीन व्हरायटी आहे त्याचा शेतकरी वापर करत नाहीत. परंपरागत जे बियाणं आहे, या वर्षीचे मोठमोठे कांदे ठेवणार, ते पुढच्या वर्षी लागवड करून परत त्याच्यापासून बियाणं तयार करणार, त्याची पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांना माहीत नाहीये. तर त्यासाठी जे कांदे आहेत ते त्याची साईज, त्याचा रंग, त्याच्यानंतर त्याच्या जे काही इतर कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याची साठवण क्षमता वगैरे, त्या सर्व तपासल्या पाहिजेत आणि त्या तपासूनच त्याचेच कांदे आपण लावले पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण ज्या प्रकारचे कांदे लावणार आहेत त्याच प्रकारचे आपल्याला बियाणं भेटणार आहे. त्यासाठी कांदा बीजोत्पादन सर्वात महत्वाचा रोल अदा करत आहे. म्हणजे कांदा बीजोत्पादनाचे महत्त्व जर आपण लक्षात घ्यायचं म्हटलं तर कांद्याचा आकार असेल किंवा कांद्याचा रंग असेल, या दृष्टिकोनातून हे कांद्याचं बी हे महत्त्वाचं आहे आणि त्यातूनच बीजोत्पादनाचं महत्त्व देखील फारच आहे. परंतु या कांद्याच्या बियाच्या संदर्भात आपण बोलताना कांद्याच्या पिकाची शरीर रचना नेमकी कशी असते? आता पूर्णपणे आपण शरीर रचनेचा आज हा पार्ट घेतलेला आहे, कारण की या वर्षी कांद्याच्या बियाण्याची शरीर रचना लोकांना माहीत नाही. म्हणजे त्याचं फूल कसं आहे काय, त्याच्यामुळं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे. तर यासाठी आपण जो कांदा आहे तो एक प्रकारचं पान आहे, मांसल पान म्हणू शकतो. जेवढे वर पाती असतात, पानं असतात, तेवढेच खाली त्याला पदर आलेले असतात एकच. आणि जो रूपांतरित खोड आहे, म्हणजे जे आपल्याला तांबड्या कलरचं खोड दिसतं, म्हणजे मुळाच्या वर कडक प्रकार, ते आपलं खोड आहे आणि खाली तंतुमय मुळं आहेत. अशा प्रकारे ही याची संरचना आहे. आणि एका कांद्याच्या फुलामध्ये कांदा बीजोत्पादन घेताना एक कांदा लावला तर त्याला 4 ते 20 दांड्या निघतात. 4 ते 20 एका कांद्यापासून 4 ते 20 कांड्या निघतात. हा, 4 ते 20 दांड्या निघतात आणि त्याला एक फुल लागतं. तर एका फुलावर 50 ते 1000 प्रकारची फुलं असतात. त्याला आपण फुल म्हणू शकत नाही, गोंडा म्हणतो आपण. साधारणतः त्या गोंड्याला फुलच म्हणतो, पण त्या फुलावर 50 ते 1000 फुलं असतात, छोटी छोटी त्या गोंड्यावर. आणि त्या प्रत्येक फुलात 6 पुकेसर आणि 1 स्त्री केसर असतो. तर त्या 6 पुकेसर आणि स्त्री केसर याच्यामध्ये त्या पूर्ण फुलात 6 बिया तयार होतात. साधारणतः आपण मिनिमम पकडलं तर 300 बिया एका फुलापासून पकडल्या आणि 80 ग्रॅम चा कांदा पकडला तर आपल्याला 24 किलो पर्यंत एका फुलापासून कांदे मिळतात. म्हणजे मिनिमम पकडलं तर. आणि जास्तीत जास्त पकडलं तर त्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. एका फुलापासून 24 किलो पर्यंत कांदे मिळतात. हा, एका गोंड्यापासून 24 किलो पर्यंत आपल्याला कांदे मिळतात. त्यासाठी ज्यावेळेस आपण कांद्याचं बियाणं वापरतोय त्यावेळेस कांद्याचं बियाणं एकरी फक्त 3 किलो लागते. जर्मिनेशन चांगला असेल तर 2.5-2 किलो बस होते. त्यामुळे बियाणं वापरताना चांगल्या क्वालिटीचं वापरा, कमी क्वालिटीचं बियाणं वापरू नका. त्याच्यापासून तुम्ही 15, 17, 18 टनापर्यंत उत्पन्न घेणार आहे. पाहायला गेलं तर 1 रुपया फक्त बियाण्याचा आपण पकडला मिनिमम, तरी फार मोठी अमाऊंट होऊन जाते ते. त्याच्यासाठी बियाणं चांगलं वापरलं पाहिजे लोकांनी. आणि जे आपण फुलाची रचना सांगितली त्याच्यामध्ये जे पुकेसर आहेत, 6 पुकेसर आणि 1 स्त्री केसर. तर त्या स्त्री केसराची जे मॅच्युरिटी आहे ते उशिरा होती आणि पुकेसर पहिल्यांदा गळून पडतात. त्याच्यातून जे डस्ट आहे, परागकण आहेत, ते त्या स्त्री केसरवर पडत नाही. त्यासाठी आपल्याला मधमाशीचा किंवा हवेचा वापर होऊन ते क्रॉस पॉलिनेशन होतं, परपरागीभवन असं आपण त्याला म्हणू शकतो. ते झाल्यामुळेच आपल्याला बियाणं तयार होतं. बरं, म्हणजे एका कांद्याच्या गोंड्यापासून आपल्याला जवळजवळ 24 किलो पर्यंत कांदा मिळू शकतो आणि 1 एकरासाठी फक्त 3 किलो पर्यंत हे बीज आपण वापरू शकतो. त्यातून किती मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्मिती होते साधारणतः एका एकरासाठी? एका एकरासाठी जे 15 ते 18 टन पर्यंत कांद्याचं बियाणं
आपल्याला 100 किलो ते 300 किलो पर्यंत भेटतं. 300 किलो हा, पर्यंत. आणि जे कांदे समजा आपण 2 ते 2.5 किलो बियाणं लावलं तर व्हरायटीनुसार वेगवेगळं आपल्याला उत्पादन भेटतं. साधारणतः 15 ते 18 टन कांदे मिळतात. तर बियाणं हे 100 ते 300 किलो एकरी भेटू शकतं. राहुल, आपण एक फोन घेऊयात. प्रभाकर शिंदे बोलतायत सोलापूरहून. हॅलो हॅलो. नमस्कार सर, प्रभाकर माळी बोलतो खंडाळीवरनं. हा प्रभाकरजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. प्रॉब्लेम असा आहे, गेल्या वर्षी सरस असा प्रॉब्लेम झाला की कांद्याचं बीज उत्पादन घेताना गोट लावल्यानं, गोट म्हणतात आमच्याकडे, गोट लावल्यानंतर ते 1 महिन्याभरात ते कांदे सगळे गोडातूनच चढून गेले. बर. आणि त्याला मर रोग म्हणतात, तसला प्रकार झाला. जवळजवळ 50% कांदे बीज उत्पादन होऊ शकलं नाही. बर. कांदे तर आमच्याकडचे 1 नंबर स्टँडर्ड कांदा असतो आमच्या गावचा. हो. काय प्रॉब्लेम असेल तो? आणि शक्यतो मल्चिंग वर घेतलेले परिणाम जरा 50% चांगले आले कांदे त्यांचे बर. बीज उत्पादन घेताना. धन्यवाद, आपला प्रश्न कळला. ते सोलापूरहून बोलतायत. त्यांनी गेल्या वर्षी जो कांदा लावला होता तर त्यांचं नुकसान झालं आणि मर रोग त्या कांद्यावरती पडला. तर काय कारण असेल? कांदे लागवडीच्या वेळेस त्याला 1/3 कांद्याचा भाग कट करावा लागतो. बर. त्याच्यानंतर त्याच्यावर बीज प्रक्रिया करावी लागते. बीज प्रक्रिया भरपूर लोक करत नाहीत. 200 ml कार्बोसल्फान, त्याच्यानंतर 200 ml कार्बन डायझिन, 100 लिटर पाण्यात मिक्स करून आपण बीज त्याच्यावर 15 ते 20 मिनिटं प्रक्रिया केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच कांदे लागवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही समजा बीज प्रक्रिया केली नाही, त्याच्यानंतर थंडीचा काळ असतो, शेतकरी काय करतात, जास्त पाणी सोडतात. बर. जास्त पाणी दिल्यामुळं कांद्याची सड चालू होते. त्यावेळेस देताना किंवा ड्रीप असेल, आता साधारणतः जे मल्चिंग वापरतात बेडवर सर्रास ड्रीप वापरतात. हा, त्यांनी मल्चिंगचा वापर केला होता. शेतकरी ड्रीपचा वापर ज्यावेळेस करतात त्यावेळेस पाणी असं सरीतून निघालं पाहिजे. त्यावेळेस त्यांना वाटतं की बाबा पाणी भेटलेलं आहे. साधारणतः 1 ते 1.5 तास तुमच्या जमिनीच्या मगदुरानुसार 1 ते 1.5 तास पाणी द्या, तुम्ही थांबा. त्याच्यानंतर 5-6 दिवसानं, काही वेळेस 10-10, 12 ज्या काळ्या जमिनी आहेत त्यांना 10-10 दिवस पाणी नाही दिलं तरी चालतंय. तुम्ही स्वतः बेडवर जावा, तिथं पहा, माती चेक करून बघा. कांद्याच्या मुळे आहे 15 ते 20 सेंटीमीटर फक्त खोलवर जातात. आणि ज्यावेळेस आपण नवीन कांदे लावलेत त्याच्या तर वरच्यावरच मुळे असतात. त्याच्यामुळे वरचा भाग भिजला की पाणी बंद केलं पाहिजे. ज्यावेळेस पाण्याची तुम्ही वापर जास्त कराल त्यावेळेस बुरशीचा अटॅक जास्त होईल आणि परिणामतः कांदे नासायला सुरुवात होईल. म्हणजे पाण्याचा वापर हा सुयोग्य प्रमाणात असावा, सुयोग्य प्रमाणात. ही फार महत्वाची बाब आहे. हे जानेवारी महिना म्हणजे नोव्हेंबर मध्ये तुम्ही लागवड केली, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत. बर. पण जानेवारी नंतर पाण्याचा वापर जास्त केला पाहिजे. जास्त म्हणजे जेवढा ऑप्टिमम आहे तो केला पाहिजे. त्यामुळे त्याच्यावरती रोगाचा प्रादुर्भाव जास्त येणं शक्य आहे. हा, आणि लोक, शेतकरी बांधव काय करतात, जास्त प्रमाणात पाणी दिल्यामुळं परत औषधांचे वेगवेगळे डोसेस, ड्रेंचिंग वगैरे खर्च वाढत चाललेला आहे. तो खर्च आपण उत्पन्न वाढवलं पाहिजे, त्याचबरोबर आपला जो खर्च होतोय तो कमी केला पाहिजे. बर. तरच आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे. पण ते करण्यासाठी मग काय करता येणं शक्य आहे? ते करण्यासाठी तुम्हाला महत्वाचं म्हणजे मातीवर काम केलं पाहिजे. बर. जास्त प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे. सेंद्रिय खत म्हणजे ज्यावेळेस शेणखत आपण टाकतो, 10 टनाच्या आसपास शेणखत टाकलं पाहिजे जे उन्हाळ्यात. त्याच्यानंतर तुम्ही समजा शेणखत तुम्हाला कमी प्रमाणात अवेलेबल असेल तर 2 ते 2.5 टन तुम्ही गांडूळ खत टाका. गांडूळ खत अवेलेबल नसेल तर तुम्ही ताग, ढेंचा अशी पिकं पहिल्यांदा म्हणजे खरीपमध्ये पेरा आणि त्याच्यानंतर त्याला गाडून टाका किंवा रोटावेटर मारून चांगल्या प्रकारे जमिनीची अवस्था जेवढी चांगली आहे, जेवढा त्याचा कार्बन जो जास्त प्रमाणात असेल तेवढे तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटणार आहे. या वर्षीचे जे प्लॉटची कंडिशन आहे, ज्यांनी शेणखत वापरलेलं आहे किंवा ताग, डेंचा गाडलेला आहे, त्या लोकांचे प्लॉट यावर्षी चांगले, म्हणजे 100 किलो कांदे लावल्यानंतर 20 किलो जे ॲव्हरेज उत्पन्न आलं पाहिजे ते येत आहे ह्या वर्षी. पण ज्यांनी जमिनीकडे लक्ष नाही दिले तर त्यांचे ते 5 ते 7 किलो उत्पन्न इतकं उत्पन्न घटलेलं आहे. म्हणजे प्रतिकार शक्ती पिकाची ऑटोमॅटिकली वाढली जाते. मंडळी, कांदा बीजोत्पादन करताना पाण्याचं व्यवस्थापन आणि खतांचं व्यवस्थापन जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं तापमान आणि सूर्यप्रकाशाचं व्यवस्थापन. ते नेमकं कसं करायचं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे कांदा बीजोत्पादन आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत तरुण शेतकरी राहुल जाधव. राहुल, विश्रांतीपूर्वी आपण या कांदा बीजोत्पादन प्रक्रियेसाठी खतांचं व्यवस्थापन कसं करावं, पाण्याचं व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने कसं करावं या संदर्भात सविस्तर सांगितलं. परंतु कांदा बीजोत्पादन प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया करताना तापमान आणि सूर्यप्रकाश हा देखील महत्त्वाचा असतो. तर त्याचं व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीने केलं जावं? कांदा बीजोत्पादन करताना जे प्राथमिक तापमान आहे या विषयाची स्लाइड पण आपण दाखवतोय प्रेक्षकांना. याविषयी जे कांद्यांना विश्रांती आणि थंड वातावरण मिळाले तरच फुलांचे दांडे जास्त प्रमाणात निघतात. त्यासाठी याची लागवड आपण नोव्हेंबर ते मे महिन्याच्या कालावधीपर्यंत आपण करतोय. बरं. तर त्यास जो कांदा बीजोत्पादन आपण करत आहे तर त्याच्यासाठी पहिलं तापमान नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत थंड तापमान पाहिजे, म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला फुलांचे दांडे निघतील. त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च कालावधीत सौम्य तापमान आणि मार्च एप्रिल कालावधीत तापमान जास्त पाहिजे, म्हणजे फुलं आपल्याला चांगल्या प्रकारे भरून येतात. आणि सूर्यप्रकाश किती असावा? सूर्यप्रकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तरच कांद्याचं बीजोत्पादन चांगलं होतं. ढगाळ वातावरण आले, दमट वातावरण झालं तर रोगांचे प्रमाण वाढते, त्यामुळं कांद्याचं बीजोत्पादन कमी होतं. म्हणजे ठराविक तापमान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. आणि या बाबींच्या बरोबरच पाऊस हा पूर्ण कांदा बीजोत्पादनामध्ये कधीही न पडलेला चांगला आहे. कारण की पावसामुळे यावर्षी ज्यावेळेस फ्लावरिंगची स्टेज होती त्यावेळेस पाऊस पडला आणि पूर्णपणे परागकण धुवून गेले. म्हणजे अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. होय होय होय. ते परागकण पूर्णपणे धुवून गेल्यामुळे क्रॉस पॉलिनेशन झालं नाही. मधमाशा असूनही क्रॉस पॉलिनेशन झालं नाही, त्याच्यामुळे उत्पन्नात फार मोठी घट आली. सर, मगाशी तुम्ही बोलताना कांद्याचं जे बीजोत्पादन आहे या प्रक्रियेमध्ये फुलांचा उल्लेख केलात. या कांद्याच्या बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये फुलांची जी संरचना असते ती नेमकी कशी असते? ते आपण आता स्लाइडच्या माध्यमातून आपण सांगितल्याप्रमाणे बघूया. सर, थोडं थांबवतो, आपण एक फोन घेऊयात. रवींद्र कुडाळकर बोलतात. हॅलो हॅलो. हो, रवींद्रजी नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. हां. की बीजोत्पादनाचे नियमांचं पालन न केल्यानेच फक्त की म्हणजे वाहनामध्ये निकृष्टपणा येतो का इतरही काही कारणे असतात? आणि दुसरा प्रश्न असा आहे, पावसाळ्यामध्ये बीजोत्पादन कसं करावं? धन्यवाद. धन्यवाद. आपले दोन्ही प्रश्न कळले. बीजोत्पादनाचा मध्ये नियमांचं पालन न केल्याने वाहनांमध्ये काही फरक पडतो का, असा त्यांचा पहिला प्रश्न आहे. बीजोत्पादनाचे नियम हे पाळलेच पाहिजे. सगळ्यात महत्वाचा नियम विलगीकरण. विलगीकरण म्हणजे एक तुम्ही जात 90 दिवसाची जात लावलेली आहे, त्याच्याच बाजूला 120 दिवसाची जात लावली आहे. बर. तर मधमाशा कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर फिरतात, तर या फुलावरील परागकण त्या फुलावर जाणार, त्यामुळे जात तयार होताना वेगळीच होईल, कलर कोणता होईल आणि मिक्सिंग सगळं होऊन जाईल. तेवढ्यासाठी विलगीकरण हा पहिला नियम आहे. दुसरा नियम, तुम्ही जे कांदे निवडतायत ते योग्य प्रकारचे पाहिजेत, ते गोलाकार पाहिजेत, त्याचं वजन 70 ते 80 ग्रॅम पाहिजे आणि 45 ते 60 mm चे कांदे पाहिजेत. आणि कलर तुम्ही बघायला गेला तर जाती परत तुम्ही कलर निवडू शकता. बरोबर. म्हणजे विलगीकरण महत्वाचं आहे आणि कांद्याची जी जात आहे त्याचा आकार, रंग याला देखील फारच महत्व आहे. बरोबर. आणि मार्केटमधून सध्या बीजोत्पादन घेतलं जाते ते मार्केटमधून कांदे खरेदी करतात, म्हणजे 50 थैली हे, 30 थैली ते, 40 थैली ते किंवा 100 थैली. त्यामुळं जे परत ते बियाणं मिक्स होतं. त्यामुळे कांदे खरेदी करताना तुम्ही एका शेतकऱ्याकडून करा किंवा एकाच व्हरायटीचे करा, त्याचे तज्ञ लोक बोलवा. कांदे पाहून इतकं समजत नाही. त्यासाठी त्याचा जो पत्ती आहे, म्हणजे जे पान आहे, डबल आहे, सिंगल आहे, व्हरायटीनुसार तुम्ही ती खरेदी करा. पण एकसारखे कांदे खरेदी करा आणि त्याची निवड करा. समजा तुम्ही मार्केटमधून खरेदी करताय, निवड करा त्याची. मार्केटमध्ये जे कांदे येतात ते निवड केलेले साधारणपणे इतके बीजोत्पादनाच्या प्रमाणे निवड केलेले नसतात. त्यासाठी निवड करणे हे महत्वाचं आहे. कांद्याची निवड करणे ही महत्वाची आहे, कांद्याच्या बीज. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की पावसाळ्यामध्ये ही जी बीजोत्पादन प्रक्रिया आहे ती केली जावी का? पावसाळ्यामध्ये सर बीजोत्पादन प्रक्रिया होऊ शकत नाही, कारण की सूर्यप्रकाश, तापमान, थंड, गरम
त्याच्यानंतर जो जमिनीचा मजदूर आहे, या सर्वांचा विचार केला तर बीजोत्पादन हे बाहेरच्या देशात केलं जातं, पण उत्पन्न कमी, उत्पादन होणार पण तुम्हाला जेवढा प्रोडक्शन कॉस्ट आहे तेवढी सुद्धा निघणार नाही आणि निकृष्ट जातीचं बियाणं निघणार. त्यापेक्षा तुम्हाला जे नोव्हेंबर महिना आहे, ऑक्टोबरचा लास्ट वीक आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला साधारणतः हिवाळ्याचा ऋतू, हा म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुम्ही बीजोत्पादन घेतलं जातं आणि 95% किंवा 99% म्हणलं तरी चालेल देशात पूर्णपणे याच सीझन मध्ये बीजोत्पादन घेतलं जातं. बरोबर. सर, रवींद्रजींचा फोन येण्यापूर्वी आपण फुलांची संरचना कशी असते त्या संदर्भात सांगत होतात. ओके. फुलांची संरचना आज आपण प्रेक्षकांना slide पण दाखवतोय. माध्यमातून पाहूयात. ज्याप्रमाणे आपण ह्याला फुल म्हणतो पण याला आपण गोंडा म्हणलं पाहिजे. याच्यावर 50 ते 1000 फुले असतात. बर. मी जसं तुम्हाला सांगितलं 4 ते 20 दांडे निघतात किंवा त्या एका फुलावर 50 ते 1000 फुले असतात. सॉरी, मी सुद्धा फुलच म्हणतो. गोंड्यावर 50 ते 1000 फुले असतात आणि प्रत्येक फुलामध्ये 6 पुंकेसर, 1 स्त्री केसर, अशा प्रकारे 6 बीजंडामध्ये 6 बिया तयार होतात. साधारणतः 300 ते 5000 बिया तयार होतात. तर 300 आपण पकडल्या, फक्त 300 गुणिले 80 ग्रॅम केलं तर 24 किलो एका गोंड्यापासून आपल्याला कांदे मिळतात. म्हणजे या गोंड्याचं इतकं मोठं महत्व आहे. एक गोंडा तुम्ही सांभाळून ठेवला तर तुम्ही 24 किलो कांदे घेणार. या स्लाइड मध्ये आपल्याला दिसतात जे बाजूचे आहेत ते पुकेसर आहेत आणि मधला जो स्त्री केसर आहे. स्त्री केसर मॅच्युअर उशिरा होतो, त्यावेळेस पुकेसर खाली गळून पडलेले असतात. त्यासाठी आपल्याला एक एसटीची गरज आहे, थोडक्यात प्रवासी साधनाची गरज आहे. ते मधमाशा करतात किंवा हवा करते किंवा तुम्ही नॅचरली होत नसेल म्हणजे परागीकरणाची जी प्रक्रिया असते त्याला फार या बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये महत्व आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर त्यासाठी आपण हाताने सुद्धा करू शकतो. जो गौंडी कामासाठी जो स्पंज वापरला जातो त्याला आत होल करायचा आणि ते होल जे स्पंज आहे तो प्रत्येक फुलावर फिरवायचा. किंवा तुम्ही जे मलमली कापड असतं किंवा धोतर असतं ते एका साईडवरून दुसऱ्या साईडवर फिरवत न्यायचं अलगत आणि परत दुसऱ्या बाजूनं पहिल्या बाजूला फिरवत आणायचं. तर त्याच्यामुळे सुद्धा क्रॉस पॉलिनेशन होऊन चांगल्या प्रकारे तुम्हाला बियाणं मिळू शकतं. पण यावर्षी ज्याप्रमाणे मी म्हणल्याप्रमाणे परागकण पूर्णपणे धुवून गेले, त्याच्यामुळे क्रॉस पॉलिनेशन झालं नाही, उत्पन्न फार कमी आलं. सर, कांदा बीजोत्पादन हा आपला आजचा विषय आहे. याच विषयाच्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की कुठल्याही प्रकारचं जे बी असेल किंवा वाण असेल, या वाणासंदर्भात किंवा बियांच्या संदर्भात वेगवेगळी कृषी विद्यापीठं आहेत आपल्याकडे. 4 कृषी विद्यापीठं आहेत. या विद्यापीठाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशोधन होत असतं. आपण जेव्हा कांदा बीजोत्पादनाचा विचार करतो तर कांद्याच्या कोणकोणत्या नवीन जाती विकसित झालेल्या आहेत? कांद्याच्या 3 हंगामातील विविध जाती विकसित झालेल्या आहेत. खरीप आणि रब्बी हंगाम स्लाइडवर आपण दाखवूयात प्रेक्षकांना. स्लाइड. खरीप हंगामामध्ये आपण N53, बचवन 780, अर्का कल्याण यासारख्या व्हरायटी आहेत. त्या व्हरायटी तुम्हाला 90 ते 110 दिवसात तयार होतात. तर रब्बी हंगामामध्ये N241, पुसा रेड यासारख्या व्हरायटी, त्या व्हरायटीसाठी तुम्हाला 125 ते 140 दिवस लागतात. म्हणजे खरीप हंगामातील ज्या व्हरायटी आहेत ते तुम्ही साठवून ठेवू शकत नाही. रब्बी हंगामातील व्हरायटी तुम्ही साठवून ठेवू शकता. आणि रांगडा हंगामामध्ये साधारणतः स्थानिक वाणाची, पुन्हा फुरसुंगी या स्थानिक वाणाची लागवड सर्वकडे केली जाते. पण मग हंगामाचा आपण वेगवेगळ्या हंगामांचा विचार केला तर हंगामानुसार या जातींचं बीजोत्पादन कशा प्रकारे करता येणं शक्य आहे? हंगामानुसार जातींचं बीजोत्पादन करताना खरीप हंगामामध्ये ज्या जाती लाल कांदा आपण म्हणतो त्या तयार करताना कांदे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात तयार होतात. 1 महिना साधारणतः 1 ते 1.5 महिना त्याला विश्रांती देतो आपण आणि डिसेंबर महिन्यात त्याची लागवड करतो. डिसेंबर महिन्यात लागवड करल्यानंतर एप्रिल ते मे महिन्यात त्याची काढणी करतो. या पूर्ण लाईफ सायकल एका वर्षात पूर्ण होते. म्हणजे कांदे तयार होणे, त्याचं बियाणं तयार होणं आणि परत कांदे तयार होणे, हे 1 वर्षात पूर्णपणे लाईफ सायकल तयार होते. खरीपातील बियाणं साधारणतः बियाण्याचे दर हे कमी असतात रब्बीतील बियाण्यापेक्षा.
कारण की ते 1 वर्षात पूर्णपणे तयार होते. बर आता रब्बी जातींचे बीजोत्पादन करताना कांदा रोपे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात आपण लागवड करतो. बर म्हणजे साधारणतः नोव्हेंबर 2020 ला आपण लागवड केली. एप्रिल ते मे महिन्यात आपण कांदे काढून वाळवतो व चाळीत ठेवतो. ह्याच्यासाठी आपल्याला कांदे स्टोअर करावे लागतात. 5 ते 6 महिने स्टोअर केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये कांदे निवडून घेतले जातात. त्याची आपल्या नियमानुसार पूर्ण आकार रंगानुसार त्याचं विभाजन करून ते कांदे लागवड केले जातात. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवड करतात. एप्रिल मे महिन्यामध्ये काढले जातात. म्हणजेच ह्या लाईफ सायकलसाठी 2 वर्ष लागतात. आणि जे रब्बीमधील बीजोत्पादन ते रांगडा हंगामातील बीजोत्पादन हे रब्बीतील बीजोत्पादनाप्रमाणेच असते. त्यासाठी 2 वर्ष पूर्णपणे लागतात. सर एक फोन घेऊयात. सुधीर गुंड बोलतात कर्जतहून. हॅलो हॅलो हॅलो. सुधीरजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सर की बीजोत्पादन लावताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि त्याचा काही हंगाम वगैरे असतो का? असं काही कुठल्या हंगामात लागवड केली पाहिजे? धन्यवाद. आपला प्रश्न कळला. ओके. मंडळी या प्रश्नाचं उत्तर जरूर मिळणार आहे पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे कांदा बीजोत्पादन आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात राहुल जाधव सर. राहुलजी, विश्रांतीपूर्वी आपल्याला फोन आला होता अहमदनगर इथून सुधीर गुंड यांचा आणि त्यांचा असा प्रश्न होता की बीजोत्पादन प्रक्रिया करताना नेमकी काय काळजी घ्यावी आणि बीजोत्पादन करताना हवामान कशा प्रकारे असावं? बीजोत्पादन करताना कांदा निवडीमध्ये महत्वाची काळजी घ्यावी. बर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जे तुम्ही जमीन आहेत ते मध्यम ते भारी प्रकारची पाहिजे. पाणी देताना तुम्ही योग्य प्रमाणात द्या. याआधी सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्यापर्यंत थंडीमध्ये पाणी कमी द्या. त्याच्यानंतर पाणी दिलं तरी जास्त दिलं तरी थोडं चालेल. ही महत्वाची काळजी ही आहे. महत्वाची काळजी. आणि त्यांनी विचारलं होतं की हवामान कशा प्रकारे आवश्यक असतं. हवामान या विषयाची आपल्याकडे स्लाइड पण आहे, ती प्रेक्षकांना आपण दाखवूया. येस येस. पुढचा प्रश्न आपला तोच आहे. हो. कशा प्रकारचं हवामान आवश्यक असतं? ज्याप्रमाणे आपण स्लाइड मध्ये दाखवतोय त्याप्रमाणे पहिला काळ आहे बीजोत्पादनाचा, त्यासाठी थंड हवामान गरजेचं आहे. बर. म्हणजे जे 45 दिवस ते 60 दिवस जो दांडे निघण्याचा कालावधी आहे त्याच्यामध्ये थंड हवामान गरजेचे आहे. जेवढी थंडी जास्त तेवढे दांडे जास्त. तापमान जास्त असेल तर 3 ते 5 दांडे निघतात. तापमान कमी असेल म्हणजे थंडी असेल तर दांडे 20 दांड्यापर्यंत निघतात. तेवढेच गोंडे आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर ज्या वेळेस दांडे आल्यानंतर फुल उमलते आणि परागीभवन होते त्यावेळेस सौम्य तापमान पाहिजे. सौम्य तापमान, पूर्णपणे सूर्यप्रकाश, तुमचा स्वच्छ सूर्यप्रकाश हवा आहे. या कालावधीत पाऊस अजिबात पडला नाही पाहिजे. त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे फुल भरण्याची प्रक्रिया, त्या कालावधीमध्ये तापमान जास्त हवे आहे. तो कालावधी म्हणजे मार्च एप्रिल कालावधीमध्ये बियाणं पूर्णपणे भरलं जातं. बरं, हे झालं आपल्या हवामानाच्या संदर्भात आणि एकूण काळजी कशी घ्यावी या संदर्भात. पण सर, कुठलंही शेतातलं उत्पादन घेताना जमीन महत्वाची असते. जेव्हा आपण कांदा बीजोत्पादन प्रक्रिया म्हणतो, जमीन कशी निवडायची? कांदा बीजोत्पादनासाठी मध्यम ते भारी जमिनीचा वापर करावा. या विषयाची स्लाइड मला वाटतं आहे आपल्याकडे. चुनखडीयुक्त मध्यम ते भारी जमिनीत जे उत्पन्न येतं ते चांगल्या प्रकारचं उत्पन्न येतं. आणि चोपन किंवा क्षारयुक्त किंवा चुनखडीयुक्त जमीन त्याच्यात कमी प्रमाणात उत्पादन येतं. कारण की पूर्णपणे त्याला अन्नद्रव्य कांद्याच्या मुळांना भेटत नाहीत, पोषण योग्य प्रकारे होत नाही. हलके व मुरमाड जमिनीत कांदा बीजोत्पादन घेऊ नये. तुम्ही थोडं चुनखड किंवा क्षारयुक्त जमिनीत केलं तरी चालेल, पण हलक्या व मुरमाड जमिनीत अजिबात बीजोत्पादन घेऊ नये. येणाऱ्या फुलांची संख्या कमी असते, फुले पूर्णपणे भरत नाहीत. त्याच्यामध्ये जर्मिनेशन म्हणजे उगवण शक्ती सुद्धा त्याची कमी येते आणि उत्पन्न सुद्धा कमी येतं.
म्हणून मध्यम ते भारी प्रकारची जमिनीचा वापर आपण बीजोत्पादन करताना केली पाहिजे. आणि जे तुम्ही पीक लावत आहे त्याचा साधारणतः या वर्षी आपण एका क्षेत्रामध्ये बीजोत्पादन घेतलं तर त्यानंतर 2 वर्ष त्या क्षेत्रामध्ये बीजोत्पादन घेतले नाही पाहिजे. 3 वर्ष म्हणजे 3 वर्षाची पूर्ण सायकल नंतरच ते तिसऱ्या वर्षी घेतलं तरी चालेल. 2 वर्ष गॅप दिला पाहिजे. त्याच्यामुळे जे बियाण्यांच्यावर रोग येतात त्याचा पूर्णपणे त्याचे अवशेष पूर्णपणे नष्ट होतात आणि उत्पादन चांगल्या प्रकारे भेटतं. बरं, आपण पूर्व मशागतीच्या संदर्भात काय सांगाल? पूर्व मशागतीच्या संदर्भात आपण खरीपमध्ये घेवडा, त्याच्यानंतर सोयाबीन यासारखी पिकं घेऊ शकतो. विद्यापीठाचे असे अनुभव आहेत किंवा आमचे अनुभव असे आहेत की सोयाबीन या पिकावर ज्यावेळेस बीजोत्पादन घेतलं जाते त्यावेळेस चांगल्या प्रकारचं उत्पादन येत आहे. त्याच्यामुळे जे 3 ते 3.5 महिन्यात जे पिकं येतात अशी पिकं लेग्युमिनस पिकं घ्या. त्यामुळं त्याच्यानंतर रोटावेटर तुम्ही मारा आणि त्याच्यानंतर जमीन तयार करून तुम्ही कांदे लावा बीजोत्पादनासाठी. तर कांदे लागवड करताना 2 प्रकारे आपण करू शकतो. एक बेडवर करू शकतो, एक सरी पद्धतीने करू शकतो. आणि काही भागात मराठवाडा, विदर्भ या भागात तुम्ही डायरेक्ट रोटावेटर मारतात, त्याच्यानंतर बेड किंवा सरी काहीही करत नाही, डायरेक्ट प्लेनला लॅटरल हातरल्या जातात. आता स्क्रीनवर दिसते ती सरीवरंबा पद्धत आहे. स्क्रीनवर दिसते ते सरीवरंबा पद्धत आहेत. तर यामध्ये 2.5 फुटाच्या सऱ्या काढल्या जातात आणि सरीच्या बरोबर मध्यभागी कांदे लावले जातात. मध्यभागी कांदे का लावतात? कारण की जे 40 ते 45 दिवसांनी त्याला भर द्यावी लागते. कारण दांडे आल्यानंतर ते पूर्णपणे पडतात. 40 ते 45 दिवसानंतर ज्यावेळेस ते 70-80 दिवसाचे होतात त्यावेळेस मोठे होऊन ते पडतात. त्यासाठी ते कांदे मध्यभागी लावावेत व प्रत्येक सरीमध्ये लॅटरल द्यावी. तुम्हाला औषध फवारणी किंवा बाकीचे आंतरमशागतीचे कामे करायच्यात तर 3 सऱ्या सोडून 3 सऱ्यामध्ये कांदे लावा, त्याच्यानंतर 1 सरी सोडा, परत 3 सऱ्यामध्ये जे तुमच्याकडं यंत्रसामग्री आहे, तुम्हाला 4 सोडायच्यास 4 सोडा आणि 4 सऱ्यामध्ये लागवड करा, 1 सरी सोडा. म्हणजे अंतर महत्त्वाचं आहे. अंतर महत्वाचं आहे. आणि 2 कांद्यामधील अंतर हे 10 ते 12 इंच कांद्यामधील अंतर ठेवा. 2 कांद्यामधील आणि सरीमधील अंतर 2 फूट. त्याच्यानंतर आपण बेड पद्धतीचा वापर केला तर 4 फुटाचे बेड हवे आहेत. 4 फुटाच्या बेड करताना बेडची हाईट आलेप्रमाणे इतर पिकाप्रमाणे जास्त घ्यायची नाही. साधारणतः 6 ते 7 इंच फक्त बेडची हाईट आली पाहिजे. आणि 2 लाईन मधील मधोमध तुम्ही लॅटरल टाका, म्हणजे जे आपले ठिबकची पाईप आहे ते टाका आणि 2 ओळीमधील अंतर 1.25 फुटाच्या आसपास ठेवा आणि 2 कांद्यामधील अंतर 10 ते 12 इंच ठेवा. नक्कीच. सर, आपण एक फोन घेऊयात. श्रीमंत आतकर बोलतात सोलापूरहून. हॅलो हॅलो, बोला. श्रीमंतजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, कांदा बीजोत्पादन जे आपला आता चालू विषय आहे या विषयावर जास्तीत जास्त उत्पादन होण्यासाठी कांद्याच्या रांगेमध्ये फुलझाडे, झेंडू वगैरे अशी फुलं जर लावली तर परागीकरणाचा जास्त उपयोग होईल असं माझं मत आहे. मग आपलं त्याच्यावर मार्गदर्शन हवं. त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे की जास्तीत जास्त जर उत्पादन हवं असेल तर आंतरपीक घेणं, कांदा बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये आंतरपीक घेणं याला किती महत्व आहे सर? सर, आंतरपीक घेण्यापेक्षा तुम्ही जे झेंडूचे फुलं आहात, मोहरे आहात, याचा वापर आपण मधमाशा आकर्षित करण्यासाठी करतो. मधमाशांचा रोल यामध्ये सर्वात महत्वाचा आहे. त्यासाठी केव्हाही ते फायदेशीर ठरले. पण आंतरपीक न घेता तुम्ही प्रत्येक सरीला 2-3 झाडे, आपले रोपे झेंडूचे, त्याच्यानंतर सूर्यफूलचे, त्याच्यानंतर मोहरीचा तुम्ही तुटवडा टाकला तर चांगल्या प्रकारात मधमाशा आकर्षित होतील आणि त्याचा जरूर 100% त्याचा फायदा होईल. बरं सर, जेव्हा आपण लागवडीचा विचार करतो तेव्हा मातृकांदा, या मातृकांद्याची निवड कशी करायची आणि लागवड नेमकी कशी करायची? हे पूर्णपणे बीजोत्पादन हा सगळ्यात काळजी सर्व शेतकरी बांधव विचारतात. काळजी हेच घ्यायची की जे मातृकांदे आहेत, म्हणजे चांगले कांदे लावले तरच ते चांगलं बियाणं भेटणार आहे, त्यापासून निघणारे कांदे चांगले निघणार आहेत. त्यासाठी जे कांदे आहेत ते 70 ते 80 ग्रॅमचे तुम्ही ते 110 ग्रॅम पर्यंत घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त मोठा कांदा घेऊ नका. एक शेतकरी बांधवांमध्ये असा हे की मोठे
मोठे कांदे लावले की चांगल्या प्रकारे बीजोत्पादन येतं. बरं. पण ते चुकीचं आहे. एक 70 ते 80 जास्तीत जास्त 110 ग्रॅम पर्यंत आणि 45 mm ते 60 mm या मधला कांदा तुम्ही लागवडीसाठी वापरा. जसं की आम्ही जे व्हरायटी डेव्हलप केलेली आहे पुना फुरसुंगी वाणाची, पुना फुरसुंगी वाणामध्ये सातारा सिलेक्शन ही व्हरायटी डेव्हलप केली आहे. तर त्याचे वैशिष्ट्य असं आहे, त्याचा जो कलर आहे ओरिजिनल पुना फुरसुंगी वाणाचा कलर हा लाईट पिंक आहे. बरं तर आपण जे डेव्हलप केले तो डार्क पिंक आहे. बरं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स तशाच आहेत. साधारणतः त्याचं उत्पन्न 15 ते 18 टन आणि त्याचे जे स्टोरेज कालावधी आहे 6 ते 8 महिने आरामशीर ते कांदा टिकतात. मंडळी, कांदा बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये भरखतं आणि वरखतं याला फार महत्त्वाचं आहे. याला फार महत्त्व आहे. हे महत्त्व नेमकं काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे कांदा बीजोत्पादन आणि या विषयासंदर्भात आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतात राहुल जाधव सर. सर, कांदा बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये तापमानाला अत्यंत महत्त्व आहे, हवामान अत्यंत महत्त्वाचं आहे, सूर्यप्रकाश देखील महत्त्वाचा आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन हे त्याहून महत्त्वाचं आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये खतांचं व्यवस्थापन देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यातही भरखतं आणि वरखतं याबद्दल आपण काय सांगाल? खतांचं व्यवस्थापन करताना आपल्याला 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे मुख्य खतं लागतात. तर त्यापैकी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हा ज्यावेळेस स्लाइड आपण प्रेक्षकांना दाखवूयात. ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस ते पूर्णपणे टाकून द्यायचे. 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो. राहिलेला 50 किलो नत्र हा 40 ते 45 दिवसानंतर 25 किलो आणि 25 किलो 60 दिवसानंतर टाकायचा. त्याच्यानंतर तुम्ही गंधकाचा वापर 50 किलो गंधक हेक्टरी, हे जे प्रमाण पूर्णपणे सांगतोय ते हेक्टरी आहे खतांचे, त्याचा वापर तुम्ही लागवड करताना करू शकता. तुम्ही ज्यावेळेस शेणखत टाकणार आहे किंवा सेंद्रिय खते टाकणार आहे त्यावेळेस तुम्ही ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर, त्यानंतर PSB हे 5 किलो किंवा 5 लिटर या प्रमाणात हेक्टरी टाकावे. तुमच्याकडे समजा ड्रीप फॅसिलिटी असेल तर तुम्ही ड्रीपमधून ज्यावेळेस कांदा बीजोत्पादन घेत आहेत त्यावेळेस तुम्ही 2 ते 3 वेळा सोडले तरी चालेल. म्हणजे रासायनिक खतं आणि जैविक खतं या दोन्हींचा वापर कांदा बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये होतो. हां, जैविक खते सोडताना फक्त रासायनिक खताचा वापर त्यावेळेस मिक्सिंग करू नका, तर त्याचा काही नाही तर त्याचा काही उपयोग राहणार नाही. त्याचबरोबर 19-19-19% 10 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे तुम्ही 60 दिवसापर्यंत 31 दिवसानंतर एक फवारणी, त्याच्यानंतर 60 दिवसानंतर करू शकता. आणि 60 दिवसानंतर एक फवारणी 13-0-45 किंवा 00-50 याची तुम्ही फवारणी करू शकता 60 दिवसानंतर. हे झालं खतांच्या व्यवस्थापनासंदर्भात. आपल्याकडे पाणी देण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत. त्यातही ठिबक सिंचन पद्धत ही अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे. तर पाण्याचं नियोजन आणि एकूणच ठिबक सिंचन पद्धत या संदर्भात काय सांगाल सर? पाण्याचं नियोजन करताना शेतकऱ्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे पाणी जास्त प्रमाणात द्यायचं नाही. थंडी असेल त्या कालावधीत, पहिल्यांदा जानेवारीपर्यंत. ज्यांनी काही शेतकरी असेही करतात की पहिले जानेवारीपर्यंत सोड पाणी देतात, म्हणजे त्यांना पाणी दिसतं, सोड पाणी देतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस गोंड निघायला लागतात, दांडे निघायला लागतात त्यावेळेस ते ड्रीप टाकतात. अशाही म्हणजे शेतकरी स्वतःच एक संशोधक आहे. तर त्याप्रमाणे ते त्यांच्या डोक्यानं बरोबर ते करतात. त्याचबरोबर ड्रीपचा पूर्णपणे तुम्ही वापर केला तर 30 ते 35% पाण्याची बचत होऊ शकते. त्यासाठी ड्रीपचा पूर्णपणे वापर केला तरी चांगला आहे. आणि ज्या वेळेस जानेवारी नंतर फेब्रुवारी मार्चमध्ये पाण्याची तूट अजिबात झाली नाही पाहिजे, पाणी योग्य प्रमाणात दिलं पाहिजे, तरच ते फुलं पूर्णपणे भरतील. मुरमाड अशा जमिनीत लागवड करू नका. लागवड केली तरी ज्यावेळेस पाणी देतो ते तुम्ही 7 ते 8 दिवसानंतर दुसरं पाणी देता, त्यामुळं बरोबर बीजोत्पादन होत नाही, बियाण्याची उगवण शक्ती कमी होते. म्हणजे बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये पाण्याचं महत्त्व हे खूपच आहे आणि हिवाळ्यामध्ये हे पाणी कमी लागतं आणि उन्हाची चाहूल लागली
की पाण्याचा वापर हा वाढवावा लागतो. वाढवला पाहिजे. सर आपण एक फोन घेऊया. संजय सूर्यवंशी बोलतात नाशिकहून. हॅलो हॅलो हॅलो. संजयजी आपला प्रश्न विचारा. हा, मी नाशिक मधून बोलतोय, संजय रंगनाथ. हा बोला. तर विषय असा आहे, जाधव माझा नमस्कार, आणि परत सह्याद्री चॅनलला मी माझा फारसा काय नमस्कार म्हटलो. नमस्कार नमस्कार. आपला प्रश्न विचारा सर. विषय असा आहे साहेब, आम्ही ना निघालंय आम्हाला, हम्म. पण नक्की महत्वाचं असं आहे की नक्की ते बीज उत्पादन त्याच्यामधलं बीज कसं काय शोधायचं बुवा, नाही का? बरं धन्यवाद. आपला प्रश्न कळला. नेमकं बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये बीज नेमकं कसं शोधायचं असा त्यांचा प्रश्न होता. ते नाशिकवरून बोलत होते. बीज नक्की शोधायचं म्हणजे मला असा प्रश्न वाटतोय त्यांचा की बी तयार झाल्यानंतर, फुले तयार झाल्यानंतर बियाणं कसं तयार करायचं. बियाणं ज्यावेळेस आपण काढणी हा आपण ऑप्शन घेणार आहे, लास्टचा आपला प्रश्न काढणीचा आहे. तर बियाणं काढताना 3 ते 4 वेळा त्याची काढणी करावी लागते. 5 ते 10% कॅप्सूल वाळल्यानंतर त्यातील बिया आपल्याला दिसू लागतात. त्या बिया दिसू लागल्यानंतर असे जे गोंडे आहेत ते पहिल्यांदा काढून घ्यायचे. ते गोंडे काढल्यानंतर तुम्ही 3 ते 4 वेळा अशाच प्रकारचे गोंड्याची काढणी करून घ्यायची आणि त्याला वाळवायचं. 7 ते 8 दिवस वाळवल्यानंतर मळणी मशीनच्या साहाय्याने त्याची मळणी करायची. मळणी केलेल्या बियाचं साधारणतः 10 ते 12% आर्द्रता त्यामध्ये असते. त्यानंतर आपल्याला स्टोरेजसाठी ते बियाणं ठेवायचं, तर त्यासाठी 7 ते 8%, 6 ते 8% किंवा 7 ते 8% आपल्याला बियाणंची आर्द्रता ठेवावी लागते. आणि त्यानंतर ते बियाणं आपण प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवू शकतो. सर कांदा बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे रोग, कीड, त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं अगदी थोडक्यात सांगा. रोग व किडीचे व्यवस्थापन कांदा बीजोत्पादनामध्ये रोग व किडी हा येणारच, पण कमी प्रमाणात येण्यासाठी तुम्हाला जे पाण्याचं नियोजन आहे ते योग्य ठेवायचं आहे. कांदे कापल्यानंतर 1/3 कांद्याचा वरचा भाग कापून लावावा लागतोय. त्यावेळेस त्याच्यावर बीज प्रक्रिया केली पाहिजे. आणि ज्यावेळेस रोग व किडी येतात त्याचं बेसिक जे कार्बन डायझिम आहे किंवा क्लोरोपायरिफास आहे, असे कमी क्षमतेची औषधं वापरूनच त्याचा रोगाचा आपण प्रसार थांबवा. कारण की जास्त हाय डोसेजची औषधे घेतली तर मधमाशा येत नाहीत आणि त्यामुळे बीज उत्पादनावर परिणाम होतोय. आणि फुले उमलल्यानंतर कोणत्याही प्रकारचं बीज उत्पादनामध्ये तुम्ही केमिकल म्हणजे औषधाचा कुठलाही फवारा करायचा नाही. तुम्ही फवारणी केली तर माशा येणार नाहीत आणि परिणामतः बीजोत्पादनात उत्पादन कमी होईल. या संपूर्ण कांदा बीजोत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये विलगीकरण जी प्रक्रिया आहे आणि परागसिंचन पद्धत याला फार महत्त्व आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल. विलगीकरणामध्ये आपण जे प्लॉट आहेत ते 1.5 ते 2 किलोमीटर 2 प्लॉट मधील अंतर पाहिजे. म्हणजे एकाच जातीचा प्लॉट असेल तर जवळजवळ असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण 2 वेगवेगळ्या जातीचे प्लॉट असतील तर त्याच्यात अंतर 1.5 ते 2 किलोमीटर ठेवले पाहिजे. आणि मधमाशा ज्यावेळेस कमी असतील त्यावेळेस एकरी साधारणतः 2 ते 3 मधमाशांच्या पेट्यांचा वापर करून तुम्ही क्रॉस पॉलिनेशन घडवून आणू शकता आणि चांगल्या प्रकारचे बियाण्याचे उत्पादन घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही परपरागीभवन म्हणजे क्रॉस पॉलिनेशन जे हाताने करू शकता, स्पंजने करू शकता किंवा मलमली कापडाने करू शकता. बरं, पण ह्या कांदा बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये तण नियंत्रण हे देखील महत्त्वाचं असतं. त्या संदर्भात आपण काय सांगाल. आपण बीजोत्पादनाचा प्लॉट घेतलेला आहे, आपण कांदे तयार करत नाही. त्याच्यामुळे तण नियंत्रण वापरताना ॲक्झोफ्लोरान तुम्ही वापरू शकता, पण त्याचा वापर शक्यतो टाळावा. ज्यावेळेस तुम्ही जमीन तयार रोटावेटर मारणार आहेत त्यावेळेसच पूर्णपणे तणांचा नायनाट झाला याची काळजी करून त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर एक भांगलन म्हणजे खुरपणी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर दुसरी खुरपणी केली पाहिजे. तणनाशकाचा शक्यतो वापर टाळावा असं माझं मत आहे. एकूणच आपला आजचा जो विषय आहे कांदा बीजोत्पादन,
या विषयाच्या अनुषंगाने आपला संपूर्ण हा जो विषय आहे या विषयाचा सारांश म्हणून आपण शेतकरी बांधवांना काय महत्त्वाच्या सूचना कराल? शेतकरी बांधवांनी जमीन आहे ते आपण प्रेक्षकांना स्लाइड पण दाखवतोय. मला वाटतं प्रेक्षकांनी या स्लाइडचा मोबाईलवरती फोटो काढून घेतला तर फारच बरं होईल. मध्यम ते भारी जमिनीचा वापर करावा. कोरडे हवामान, मध्यम ते भारी जमिनीचा वापर करून बीजोत्पादन चांगले आहे. जाती परत व कांद्याचं निवड करावी. त्याचबरोबर मातीच्या मगदुरानुसार पाण्याचं नियोजन करावं. 2 वेगळ्या जातीतील विलगीकरण अंतर 1.5 ते 2 किलोमीटर ठेवावं. साधारण 2 जाती एकत्र घेऊच नाहीत. आणि 4.5 ते 5 महिन्यात बियाणं तयार होत आहे. बरं, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की कांदा बीजोत्पादन जर आपल्याला करायचं असेल तर मध्यम ते भारी जमीन ही फार महत्त्वाची असते. त्याचबरोबर पाण्याचं सुयोग्य नियोजन, त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर हा देखील अपरिहार्य आहे. सूर्यप्रकाशाचं योग्य नियोजन, तापमान, अनुकूल असं हवामान, या सर्व गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या आणि त्याचबरोबर खतांचं व्यवस्थापन, त्याच्यामध्ये मग भरखतं असतील किंवा वरखतं असतील आणि मातीचा पोत, एकूण कांद्याचा आकार, कांद्याचा रंग, या सर्व बाबी जर लक्षात घेतल्या तर कांदा बीजोत्पादन प्रक्रियेच्या अंतर्गत आपल्याला उत्तम जातीचं बियाणं सहज मिळू शकतं असं आपल्याला आता म्हणता येईल. बरोबर सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. मंडळी, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह हा आपला कार्यक्रम प्रत्येक गुरुवारी प्रसारित होतो. पुढल्या गुरुवारी म्हणजे 17 जून रोजी आपल्या कार्यक्रमाचा विषय असेल खरीप हंगामातील पीक पद्धती आणि यामध्ये सहभागी होतात डॉक्टर WN नारखेडे सर, जे आहेत कोरडवाहू संशोधन केंद्र येथे प्रभारी अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे. आपल्या मनात काही प्रश्न असतील आपण आपले प्रश्न व्हॉट्सअप क्रमांक 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावरती जरूर विचारा किंवा आमचा ईमेल ID आहे ddmumbaikrisi@gmail.com. प्रश्न विचारताना आपला संपूर्ण नाव आणि पत्ता जरूर कळवा. आपला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण जर आपल्याला पाहायचं असेल तर फेसबुकचं माध्यम आहे, यूट्यूबचं माध्यम आहे. या सर्व माध्यमातून आपण कार्यक्रमाचं पुनःप्रसारण पाहू शकता आणि आपलं ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री. सर, कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि कांदा बीजोत्पादन या विषयाच्या अनुषंगाने सखोल आणि सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आणि कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या सर्वांचे सुद्धा आभार.